बोरगाव टेक्स्टाईल पार्कामध्ये चोरीचा प्रयत्न, दोघे रंगेहात पकडले, तिघे फरार. बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कामध्ये मंगळवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. रजतयोग टेक्स्टाईलचे मालक सागर माने यांच्या कारखान्यात चोरी करत असताना 2 संशयितांना नागरिकांनी रंगेहात पकडले असून तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे फयाज कोलार व तोहीद मुजावर, राहणार कबनूर, इचलकरंजी अशी आहेत. चौकशीदरम्यान फयाज कोलार याने चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली, तर तोहीद मुजावर यांनी आम्ही एकूण 5 जण आलो होतो अशी माहिती दिली. यामध्ये असलम मुजावर, मोहसिन पटेल आणि सहील टेटेकर हे तिघे साथीदार पळून गेल्याचे त्याने सांगितले. तर दुचाकी क्रमांक MH09 PG 8366 स्कूटी व होंडा कंपनीची शाईन गाडी बिना नंबर प्लेट घटनास्थळी मिळाली आहे. शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या बोरगाव टेक्स्टाईल पार्कामध्ये अनेक उद्योग सुरू आहेत. त्यापैकी सागर माने यांच्या मालकीचा रजतयोग टेक्स्टाईल हा कारखाना आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी या कारखान्यात घुसून इयरजेट मशीनमधील महागडे मदरबोर्ड व इतर साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ इतर कारखानदारांना माहिती दिली. सर्वांनी धाडसाने पुढे येत चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी 2 जणांना पकडण्यात यश आले, तर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सागर माने यांनी सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करीत आहेत. घटनास्थळी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष BK महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.